लग्न हे सर्वात पवित्र नातं मानलं जातं, पण लग्न झाल्यानंतर काही दिवस फार आनंदात सुखाचे जातात. त्यानंतर मात्र अनेकदा वैचारिक मतभेद सुरू होतात. अशा वेळी संसार टिकवून ठेवणं ही तारेवरची कसरत असते. या वादविवादानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. भारतात अजूनही कुटुंब व्यवस्था टिकून आहे. आई वडील, सर्व बहीण भाऊ, आजी आजोबा, मामा मामी, काका काकी अशी नाती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पती पत्नी हे कुटुंबातील घटक असतात आणि या ऋणानुबंधांच्या गाठी आजही कायम आहेत. युरोप, अमेरिकेत आता नात्यातील वीण बंधने राहिलेली नाहीत. जगभरात दररोज कोट्यावधी लोक विवाह बंधनात अडकतात. तसेच अनेक लोक घटस्फोटही घेत असतात. असे केवळ भारतातच नाही तर जगभरात घटस्फोटासंदर्भात हीच परिस्थिती आहे. पण जगातील कोणत्या देशात घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे आणि यात भारताचा क्रमांक कितवा आहे हे जाणून घेऊया. दरम्यान वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स या एक्स अकाउंटवरून वर्षभरात जगभरातील कोणत्या देशात किती घटस्फोट होतात याची आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार जगात 2 विवाहामागे 1 घटस्फोट होत आहे. जगातील सर्वाधिक घटस्फोट होणाऱ्या देशांच्या यादीत पोर्तुगाल पहिल्या स्थानावर आहे. पोर्तुगालमध्ये 94% लोकांचे घटस्फोट होतात. पण पोर्तुगालमधील ही आकडेवारी 2020 या वर्षातील आहे. जगातील सर्वाधिक घटस्फोट घेणाऱ्या देशांमध्ये स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये 2023 मध्ये 85% लोकांचे लग्न मोडले. त्या मागोमाग तिसऱ्या क्रमांकावर येणारा देश आहे लक्झेंबर्ग. इथे 79% घटस्फोट होतात. त्यानंतर रशिया 73%, युक्रेन 70%, क्युबा 55%, फिनलँड 55% व बेल्जियम 53% अशी क्रमवारी आहे. या आकडेवारीनुसार 9व्या स्थानी स्वीडन देशाचे नाव आहे. स्वीडनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 50% आहे, तर फ्रान्स यात 10व्या स्थानी आहे. फ्रान्समध्ये 51% घटस्फोट होतात. दरम्यान जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेत घटस्फोटाचे प्रमाण 45% आहे, तर चीनमध्ये 44% घटस्फोट होतात. युके मध्ये हे प्रमाण 41% आहे. चांगली गोष्ट म्हणजे घटस्फोटांच्या या यादीत भारत शेवटच्या स्थानी आहे. भारताआधी व्हिएतनामचे नाव घेतले जाते. व्हिएतनाममध्ये घटस्फोटाचे हे प्रमाण 7% आहे, तर भारतात हेच प्रमाण केवळ 1% आहे.